तिचा आम्ही या ठिकाणी चाकणकरचा राजीनामा मागतोय। अजितदादा पवारांच्या याच्यावरती आम्ही मोर्चा नेतोय। सांगायचा मुद्दा असा आहे की एवढ्या मोठ्या मोठ्या त्या मागे आमदार संजय गायकवाडच्या विरुद्ध छत्रपती तलवार मोर्चा काढला बुलढाण्याला। सांगायचा मुद्दा आहे की हेच लोक सत्ताधारी असतात आणि या सत्ताधारी वर्गाच्या विरुद्ध आमच्यासारखे छोटे कार्यकर्ते जेव्हा लढतात तेव्हा याचा बदला काढतात, नजरेमध्ये ठेवतात। हे लोक काही आम्हाला येऊन काही शिवीगाळ करणार नाही, मारहाण करणार नाही, परंतु हे लोक ईव्हीएम मध्ये सेटिंग करून आमच्यासारख्या लढवय्या आंदोलनकारी रस्त्यावरच्या कार्यकर्ता जो या शासन प्रशासनाला घाम फोडतो, जन आंदोलनातून यांना घाबरवतो, मग अशा लोकांना त्या ठिकाणी ती ईव्हीएम मध्ये तो राग काढतात, ते सेटिंग करतात आणि मग त्या ठिकाणी ठरवतात की जगन सोनला किती नंबरवर टाकायचं। हे सगळं बदला काढल्याचा सगळा प्रकार आहे। म्हणून ईव्हीएम हटून निवडणुका जर यांच्यामध्ये हिंमत असेल तर त्यांनी घेऊन दाखवावं। अशा पद्धतीचं जे आहे की या निवडणुकीमध्ये जे आहे आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये आमची शक्ती दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करू। आता आम्हाला गटतट नको आहे, आम्हाला फक्त संविधान पाहिजे आहे आणि संविधानाचा विजय पाहिजे आहे आणि संविधान जिंदाबाद पाहिजे आहे आणि संविधानवादी शक्ती आणि आंबेडकरवादी शक्तीचाच विजय पाहिजे आहे। खूप झाली लाचारी गुलामी, सलामी हुजरेगिरी खूप झाली। म्हणून या निवडणुकीमध्ये जे आहे की आता जे आहे जर या पद्धतीने जर आपण सर्व एकत्र आलं तर आपण नक्कीच नगरपालिकेवरती संविधानवादी झेंडा फडकवू, एवढं या ठिकाणी सांगतो। जळगाव जिल्ह्यातील संविधानवादी आंबेडकरवादी विचारांचा एक मोड मांडण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्या प्रयत्नाला साथ देऊन आज मी भाऊंच्या बोलण्याने इथे पत्रकार परिषदेला हजर झालो आणि यापुढे नगरपालिकेमध्ये जगनभाई सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली जे संविधानवादी आणि आंबेडकरवाद्यांची जी चळवळ उभी राहील त्या चळवळीमध्ये मी एक कार्यकर्ता म्हणून त्यांच्यासोबत थांबतो। वंचित सोबत कायमस्वरूपी असेल, वंचित सोबत कायमस्वरूपी।